नमस्कार मित्रांनो, आपण आज प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करणार आहोत. सॉल्व करण्यापेक्षा असं म्हणावं की ऑलरेडी सॉल्व केलेला आहे हा प्रॉब्लेम नंबर 1 जॉईंट व्हेंचर अकाउंट. याचे लेजर्स अकाउंट आपण बनवलेले आहे. आज आपण बघणार आहोत जनरल एंट्रीज कसे बनवायचे. याचे लेजर्स अकाउंट रिलेटेड जे आपण बनवलेले आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते लिंक मिळेल आणि त्या एंट्र्या कशा केल्या, लेजर्स अकाउंट कसे बनवले ते तुम्ही तो व्हिडिओ बघून समजू शकता. तर चला जनरल एंट्री सुरू करूया. प्रॉब्लेम आपण ऑलरेडी रीड केलेलाच आहे, तरी एकदा बघून घेऊ. सरिता अँड सुनीता साइंड अ कॉन्ट्रॅक्ट जॉईंटली टू कन्स्ट्रक्ट ऑफिस बिल्डिंग आणि सोबत एंट्री पण करूया. द कॉन्ट्रॅक्ट प्राईस वॉज 22 लाख. हा तर कॉन्ट्रॅक्ट प्राईस आहे, याला आताच एंट्री नाही येणार. दे ओपन अ जॉईंट बँक अकाउंट अँड डिपॉझिटेड 15 लाख 10 लाख. सरितानी 15 लाख, सुनीतानी 10 लाख. तर त्याची एक जनरल एंट्री करून घेऊया आपण. तर पैसा आला कुठे आला? पैसा बँकेत पैसा आला, बरोबर आहे. तिथे करून घेऊ आपण. जॉईंट बँक अकाउंट काय झालं? डेबिट झालं. टू कोण आहे? सरिता अकाउंट अँड टू सुनीता अकाउंट. ओके, तर ही जनरल एंट्री झाली. तर अमाऊंट बघूया. सरिताची किती आणि सुनीताची किती आहे? तर सरिताची आहे 15 लाख आणि सुनीताची आहे 10 लाख. तर ते अमाऊंटमध्ये लिहून घेऊया. क्रेडिट साईडला 15 लाख, त्याचप्रकारे सुनीताचे 10 लाख आणि टोटल जे आहे ते 25 लाख. नॅरेशन बी कॅश डिपॉझिटेड बाय दी कोव्हेंचर्स इन जॉईंट बँक अकाउंट. तर ही झाली पहिली जर्नल एंट्री. ओके, त्यानंतर काय आहे ते बघू. काय विकत घेतलं का यांनी? प्रॉब्लेम दे ॲग्री टू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3/5 2/5 रिस्पेक्टिवली. द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन वेर फ्रॉम जॉईंट बँक अकाउंट विच इज 5 लाख, मटेरियल 9,50,000. तर ही जॉईंट बँकमधून पैसे देण्यात आले आहे, बरोबर आहे. जॉईंट बँकमधून देण्यात आले. याची आपण लेजर एंट्री काय केली होती? जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट. बघा, जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट आणि जॉईंट बँक अकाउंट क्रेडिट. तर जर्नल एंट्रीज जी आहे ती तशाच प्रकारे होणार, त्यामध्ये काही डिफरन्सेस नाही आहे. काय आपल्याला लेजर्स बघूनही तुम्ही जर्नल एंट्री करू शकता किंवा डायरेक्ट प्रॉब्लेम रीड करूनही करू शकता. तर जे सेकंड आहे ती वाली एंट्री करूया आपण. तर इथे सेकंड एंट्री काय झाली? जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट. मी तुम्हाला एक कंबाईन एंट्री करून देत आहो. जॉईंट बँक अकाउंट. ओके, आता काय काय दिलं त्यांनी वेजेस दिलेले आहे 5 लाख. मटेरियल किती आहे? 9,50,000. ठीक आहे. नॅरेशन आपण डायरेक्ट लिहू शकतो. नाही, कंबाईन एंट्री करूया आपण तिथे. काय नॅरेशन बीइंग परचेस ऑफ मटेरियल अँड पेमेंट ऑफ वेजेस मेड फ्रॉम जॉईंट बँक अकाउंट. ओके, आता मटेरियल कितीला घेतलेला आहे? तो आपण घेतला 9,50,000 आणि पेमेंट दिलेलं आहे 5 लाख. ओके, तर इथे आपण अमाऊंट लिहू शकतो. परचेस ऑफ मटेरियल ऑफ ₹9,50,000 आणि पेमेंट ऑफ वेजेस ऑफ ₹5 लाख. ओके, आणि टोटल किती होते ते बघूया. 9,50,000 प्लस 5 लाख ही कंबाईन एंट्री झाली. ते आपण करूया 14,50,000. ओके, 14,50,000 बोथ द साईड, डेबिट ॲज वेल एज क्रेडिट. 14,50,000. तर ही झाली कंबाईन एंट्री. इथे आपण लेजर्सला 2 अलग अलग एंट्र्या दाखवल्या होत्या काय. आणि आता आपण जी जनरल एंट्री केली ती कंबाईन केली. वन ऑफ सेम थिंग. तुम्ही काहीही करा, म्हणजे कशाप्रकारे लिहा, फक्त हे आहे की ते इथिकली बरोबर राहायला हवी आहे, म्हणजे बरोबर डेबिट क्रेडिट व्हायला हवा आहे. पुढे बघूया आपण. पुढे लिहिलेलं आहे
apart from the above transactions, Sarita supplied material 1,50,000 and Sunita paid architect fees 50,000. तर याची एक कंबाईन एंट्री आपण करू शकतो. एंट्री नंबर 3 एक कंबाईन एंट्री म्हणजे जॉईंट वेंचर डेबिट सरिता सुनीता क्रेडिट होते. ठीक आहे. किंवा आपण एक 2 सेपरेट अलग अलग एंट्र्या करू शकतो. आतासाठी आपण 2 सेपरेट एंट्र्या करूया. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये जॉईंट करू. तर एंट्री होईल जॉईंट वेंचर अकाउंट डेबिट टू सरिता अकाउंट. बरोबर आहे. तर सरिताने काय केलेलं आहे, सरिताने दिलेलं आहे मटेरियल किती 1,50,000. बरोबर आहे. बीइंग सप्लाय मटेरियल बाय दी कोवेंचर. ओके. तर मटेरियल किती 1,50,000. अमाऊंट लिहून घेऊ आपण किती 1,50,000 बोथ द साईड डेबिट क्रेडिट. ओके. हे झालं. त्याशिवाय नेक्स्ट आहे सरिताचं झालं. आता सुनीताने आर्किटेक्ट फीज दिलेली किती 50,000. त्याची एंट्री करून घेऊ आपण. त्याची एंट्री करत आहोत जॉईंट वेंचर अकाउंट काय डेबिट टू सुनीता अकाउंट. नॅरेशन बीइंग पेड आर्किटेक्ट फीस. ओके. तर किती आहे ती आहे 50,000. तर अशा प्रकारे आपण काय केलं आर्किटेक्ट फीस ही पेड केली. नॅरेशन लिहिणं नको विसरा. नॅरेशन लिहिणं विसरले मार्क कटतात. पुढे लिहिलेलं आहे ऑन कम्प्लिशन ऑफ कन्स्ट्रक्शन अनिता एंटरप्राइजेस फुल अमाऊंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्राईस. अनिताने पूर्ण पैसा दिला कॉन्ट्रॅक्ट प्राईसच्या असं लिहिलेलं आहे. तर त्याला एंट्री काय केली आपण अनिता अकाउंट बनवलेला नाही आहे कारण की काही त्याच्यावर ट्रान्झॅक्शन नाही, फक्त पैसा घ्यायचाच आहे. तर आपण जॉईंट बँक अकाउंट पैसा आला याची एंट्री केलेली आहे. तर एंट्री काय होईल जॉईंट बँक अकाउंट काय होणार डेबिट. बरोबर आहे. पैसा आला म्हणून जॉईंट बँक अकाउंट काय डेबिट. आणि तो कशाचा आहे तो जॉईंट वेंचरचा आहे म्हणून जॉईंट वेंचर अकाउंट काय होणार क्रेडिट होणार. बरोबर आहे ना. आणि बीइंग कॉन्ट्रॅक्ट प्राइस रिसिव्ड फ्रॉम अनिता. ओके. आणि किती आहे तो ते आहे 22 लाख रुपये. बुद्ध साईड लिहून घेऊया आपण. तर हे झालं 5th एंट्री कॉन्ट्रॅक्ट प्राइस रिसिव्ड. पुढे काय लिहिलेलं आहे द अनयूज मटेरियल विच वॉज टेकन बाय सुनीता ₹50,000. सुनीतानी मटेरियल घेऊन गेला. कोण सुनीतानी. तर जेव्हा मटेरियल आलं तेव्हा आपण जॉईंट वेंचर अकाउंट डेबिट केलं होतं. आता मटेरियल चाललं तर जॉईंट वेंचर अकाउंट क्रेडिट होणार आणि कोणाला मिळणार सुनीता. तर सुनीता अकाउंट काय होणार डेबिट. ओके. सुनीता अकाउंट डेबिट टू जॉईंट वेंचर अकाउंट. ओके. नरेशन बीइंग अनयूज्ड मटेरियल टेकन. ओके. अमाऊंट किती आहे अमाऊंट आहे 50,000. तर हे झालं काय बीइंग अनयूज मटेरियल टेकन. म्हणजे नियर अबाउट झालं संपलंच आहे. कोवेंचर आहे. तुम्ही बघा इथे आपण सुनीता सरिता अकाउंट जॉईंट बँक अकाउंट बनवली होती. हे सगळे अकाउंट आपल्याला दिसत आहे. ॲज इट इज एंट्री झालेले आहे. ओके है ना. तर पुढे जॉईंट वेंचर अकाउंट क्लोज करूया आणि मग त्यानंतर कोवेंचर्स अकाउंट क्लोज होईल आणि त्यानंतर मग जॉईंट बँक अकाउंट क्लोज होईल. तर सर कोवेंचर्स आणि जॉईंट बँक हे सायमल्टेनियसली क्लोज होतात. त्याला जॉईंट बँकला क्लोज करायची गरज पडत नाही कारण की तो स्वतः टॅली होऊन जातो. हे लक्षात ठेवायचं यामध्ये. तर सगळ्यात आधी जॉईंट वेंचर तर आपण बघा आपण या एंट्र्या केलेल्याच आहे. बरोबर आहे ना. या आपण एंट्र्या केलेल्या आहे. ही 22 लाखाची 50,000ची एंट्री आत्ता केली. उरले काय प्रॉफिट 6 लाख. तर हे आपण डिवाईड करायचं सुनीता आणि सरिताला. तर याची एक जर्नल एंट्री करावी लागेल.
सुनीता आणि सरिताच्या अकाउंट्समध्ये. तर 7 नंबरची एंट्री आहे जॉईंट व्हेंचरला काय आला, प्रॉफिट आला, म्हणून काय झालं, जॉईंट व्हेंचर अकाउंट काय होईल, डेबिट होईल. बरोबर, ठीक आहे. प्रॉफिट आहे ना, तर जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला आला. आणि कोणाचा आहे तो, सुनीता अकाउंट 2 लावायचं, 2 सरिता अकाउंट. तर अशा प्रकारे झालं जॉईंट व्हेंचरचं डेबिट क्रेडिट. आता अमाऊंट कोणाला किती मिळाला, तर डेफिनेटली सरिताला मिळाला किती, सरिताला 3,60,000, सुनीताला 2,40,000. तर अशा प्रकारे एंट्री आहे, सरिताला 3,60,000 आणि सुनीताला 2,40,000 झाली. आणि टोटल किती आहे प्रॉफिट, टोटल प्रॉफिट आहे किती, 6 लाख. नरेशन being profit on joint venture ट्रान्सफर्ड. ओके, तर हे झालं, ट्रान्सफर केलं आपण प्रॉफिट जॉईंट व्हेंचरचं, म्हणजे जॉईंट व्हेंचर क्लोज झाला. नाव आता आपल्याला काय क्लोज करायचं आहे, आता आपल्याला क्लोज करायचं आहे सुनीता अकाउंट, म्हणजे हा बँक अकाउंट स्वतः काय होणार, क्लोज होणार. ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की कशा प्रकारे क्लोज होतो. म्हणून को व्हेंचर्स अकाउंट क्लोज झाल्यावरती जॉईंट बँक अकाउंट स्वतः क्लोज होतो. तर यामध्ये जे बॅलन्सेस आहेत ते लिहून घ्यायचे आपण. आता बघ काय एंट्री काय होणार, जॉईंट बँकला क्रेडिट येत आहे आणि सुनीता डेबिट होत आहे. तर सरिता अकाउंट डेबिट 2,10,000 आणि सुनीता अकाउंट डेबिट 12,40,000. आणि या एंट्र्या करायच्या आहेत आपल्याला. तर जे लास्ट एंट्री आहे 8 नंबरची एंट्री, ती कशी होणार, सरिता अकाउंट डेबिट, त्याशिवाय सुनीता अकाउंट हे डेबिट होणार. तर 2 झालं डेबिट आणि 2 जॉईंट बँक अकाउंट. तर टोटल किती आहे ते आपण कॅल्क्युलेटरने करून बघूच. तर सरिताला किती, 20,10,000. ओके, किती मिळाल तिला, 20,10,000. ओके, तसंच सुनीताला किती मिळाले, 12,40,000. कॅल्क्युलेटर बघू, 20,10,000 प्लस 12,40,000 म्हणजे 32,50,000 हा बॅलन्स आहे, तो आपण लिहून घेऊया. 32,50,000. तर अशा प्रकारे हां आपण लास्ट डिस्ट्रीब्युशन राहते काय, बी फायनल पेमेंट मेड टू co-ventures. Okay, being final payment made to co-ventures and on account settlement असं लिहू शकतो आपण. हा झाला आपला लास्ट ऑन अकाउंट सेटलमेंट. ओके, तर अशा प्रकारे आपल्या काय झाल्या, या एंट्री झाल्या. इथे एंड होऊन जाईल आपला प्रॉब्लेम काय. तर याला आपण हे करून घेऊ, म्हणजे खाली एंड झाला, इट शुड बी शो एज एंड झाला आहे म्हणून बॉटम एक लाईन मारून दिली. तर मला वाटतं तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल ऑलरेडी. इथं काही कॉम्प्लिकेटेड नव्हतं तितकं प्रॉब्लेम हा काय. तर तुम्हाला काय करायचं होतं, फक्त तुम्ही जर जनरल एंट्रीज केलेले आहे तर तुम्ही तुम्ही अगर लेजर्स अकाउंट बनवलं तुम्ही जनरल एंट्रीज इझिली करू शकता, किंवा तुम्ही जनरल एंट्रीज केल्या तुम्ही लेजर्स अकाउंट बनवू शकता. तर तुम्ही लेजर्स बघा, त्याला बघून तुम्ही जनरल एंट्रीज करा, तुम्हाला इझी जाईल. थँक्यू.